अघटित घटना घडली होती आणि सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे अघटित घटना घडली की सांगायला ये जनार्दन स्वामीला सांगायला नाथ महाराज पुन्हा देवगीच्या किल्ल्यावर गेले आणि घडलेला प्रसंग नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूला सांगितला आणि सद्गुरू म्हणाले की अरे प्रत्यक्ष भगवंतच तुला तिथे तुझं संरक्षण करण्यासाठी आला होता. तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी आता तुला मिळालेल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत. आता तू तीर्थाटनाला जा, गावोगावी जायचं, देवदेवतेचे दर्शन घ्यायचे, प्रत्येक गावामध्ये जाऊन कीर्तन करायचं, प्रवचन करायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं. हा आदेश नाथ महाराजांना आपल्या सद्गुरूने दिला आणि सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे नाथ महाराज तीर्थाटनाला निघाले. एकोबा निघाले तीर्थाटनास, एकोबा निघाले तीर्थाटनास, देवदेवतेच्या दर्शनास, देवदेवतेच्या दर्शनास. गावोगावी कीर्तनातून, गावोगावी कीर्तनातून केले प्रबोधित समाजात. रामा 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 हरे हरे, रामा 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 रघुतमा, रामा 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 सीतापते रामा. नाथ महाराज तीर्थाटनाला निघाले आणि सद्गुरूने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक गावामध्ये जायचं, तिथल्या देवतेचं दर्शन घ्यायचं, प्रत्येक गावामध्ये जाऊन कीर्तन करायचं, प्रवचन करायचं आणि समाजाचं प्रबोधन करायचं. हा त्यांचा नित्य नियम ठरला होता. आणि असे 12 वर्ष कधी निघून गेले समजलं सुद्धा नाही. इकडे त्यांच्या आजी आणि आजोबा खूप थकून गेले होते. 12 वर्ष झाले अजून आपला नातू परत आला नाही. कुठे गेला असेल, काय करत असेल, काय खात असेल, काय पित असेल, याच्या काळजीमध्ये ते होते. आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला ते विचारायचे, अहो आमच्या एकोबाला कुठे पाहिलं का हो, एकोबा आमचा कुठे दिसला का हो, तो दिसला ना, भेटला ना की त्याला इथे पैशांना पाठवा बरं आमच्याकडे, अहो आम्ही फार थकून गेलो होतो. हा नातूच आमचा आधार आहे, कृपा करून तो जर भेटला ना तर त्याला आमच्याकडे पाठवा. प्रत्येक येणार जाणार ते विचारायचे. आणि ही वार्ता मग जनार्दन स्वामीच्या कानावर गेली. आणि मग जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना संदेश पाठवला दूताच्या करवी की एकोबा तुम्ही जिथे आहेत तिथेच यात्रा थांबवा आणि आता परत पैठणला या. आता तुम्ही तुमच्या आजी आजोबाजवळच राहा, पैठण सोडू नका. आजी आजोबा तुमचे म्हातारे झाले. आणि हा संदेश नाथ महाराजांना प्राप्त झाल्याबरोबर नाथ महाराज पैठणला परत आले. घरी वाड्यामध्ये आले, समोर आजी आजोबा होते. एकोबाला पाहायला बरोबर त्याने एकोबाला कवटाळून मिठी घातली. अरे बाळा कुठे गेला होता रे, अरे काय करत होता इतक्या दिवस, अरे किती वाट पाहिली रे तुझ्या आम्ही, अरे एक शब्दाने तरी आम्हाला कळवायचं, निरोप पाठवायचा. बरं जाऊ दे बाळा, पण काय खात होतास रे, काय पीत होतास रे, आम्हाला खूप काळजी होती. खरं परमेश्वराने आमची ती हात ऐकली. बरं बरं झालं बाळा तू आला. आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवू लागले, पाठीवरून हात फिरवू लागले, रडायला लागले. नातू परत आला, आनंद झाला आणि त्या आनंदातून वाहू लागले. नाथ महाराजांनी आजी आणि आजोबाला साष्टांग नमस्कार घातला आणि नाथ महाराज आता पैठणला राहू लागले. कालांतराने नाथ महाराजांचा विवाह ठरला. तो वैजापूरच्या गिरजाबाईशी जोडा अगदी अनुरूप होता. नाथ महाराज परमेश्वर स्वरूपामध्ये मग्न असायचे तर गिरजाबाई प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूपच होत्या. नाथ महाराज दयाळू होते तर गिरजाबाई दयेच्या सागरच होत्या. आणि खरोखर ठेवा वाटावा असा हा जोडा होता. खरोखर परमेश्वराने हा जोडा कसा जमवून आणला असेल काही समजत नाही. पुराणकाराने सांगितलेलं आहे, प्रपंच जर चांगला व्हायचा असेल तर 13 गोष्टी आवश्यक आहेत. या 13 गोष्टी कोणत्या? मानुष्यं परमंश जन्म विभो दीर्घायुरारोग्यता सन्मित्रं सुसुखस्थति प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं सुजनत्वमिन्द्रियजय
सत्पात्र दाने रती ते पुण्येन विना त्रयोदश गुणा संसारिणां दुर्लभाः. काय पुराणकाराने वर्णन केलं हो. प्रपंच चांगला होण्यासाठी त्या पुराणकाराने 13 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 13 गोष्टी कोणत्या? पहिलं म्हणजे मनुष्य जन्म. कारण प्रपंच हा मनुष्य जन्मामध्येच होतो, दुसऱ्या जन्मामध्ये प्रपंच होतच नाही. दुसरा मानुष्यम वरवंश जन्म विभो. दुसरा चांगल्या कुटुंबामध्ये जन्म. त्याच्यानंतर दीर्घायुष्य, आरोग्य, संपदा, चांगला मुलगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगली पत्नी. ती पत्नी जर चांगली असेल तरच प्रपंच चांगला होतो, नाहीतर प्रपंच चांगला होण्याचं काम नाही. भक्तीचे नारायणे. परमेश्वराची भक्ती करणारा सन्मित्र, चांगला मित्र, की तो मित्र म्हणाला पाहिजे की चला बरं आज दत्त मंदिरामध्ये कीर्तन आहे, चला कीर्तनाला जाऊन बसू. नाहीतर तो म्हणायचा गडकरी साहेब चला तिकडे, म्हणजे फार आवड काम म्हणून असायचं. एक बार चलो म्हणजे की बार बार जातो. या म्हणून सन्मित्र, चांगला मित्र त्याच्यासाठी पाहिजे की जो चांगल्या सवयी लावी. चांगला मुलगा नम्र असावा, आई वडिलांवर प्रेम करणारा असावा, असा मुलगा असावा. त्याच्यानंतर ईश्वराची भक्ती करणारा हा मनुष्य असावा. दीर्घायुष्य लाभलेला असावं, विद्वत्ता असावी, सज्जनपणा असावा आणि सत्पात्री दान देण्याची वृत्ती असावी. ह्या 13 गोष्टी ज्याला लाभलेल्या आहेत त्याचा प्रपंच चांगला. परंतु पुराणकाराने हे सांगितलंय की या 13 गोष्टीपैकी ज्याला पत्नी चांगली लाभलेली आहे त्याचा सुद्धा प्रपंच चांगला. हर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे जे काही सूत्र आहे त्या सूत्राप्रमाणे घरी जाऊन घरी आपल्याला सोडवता येईल. इथं जर सोडवत बसलं आपल्या कीर्तन राहून जाईल, घरी जाऊन हे आपल्याला घरी सोडवता येईल. असो तर ह्या 13ही गोष्टी नाथ महाराजांना लाभलेल्या होत्या. नाथ महाराजांना पत्नी अगदी चांगली मिळालेली होती. आणि मग नाथ महाराज आता पैठणला राहू लागले आणि त्या वाड्यामध्येच आता नाथ महाराजांनी कीर्तनाला सुरुवात केली, प्रवचनाला सुरुवात केली. नाथ महाराजांच्याकडे भेदभाव नव्हता. त्यांच्या कीर्तनाला, प्रवचनाला सगळ्या जाती धर्माचे लोक येत होते. त्या नाथ महाराजांची परवानगी होती, भेदभावच नव्हता ना. आणि त्यांचं कीर्तन सगळ्यांना आवडायला लागलं, प्रवचन सगळ्यांना आवडायला लागलं आणि अक्षरशः सगळं गाव त्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये येऊ लागलं. त्यावेळी नाथ महाराज हे दयाळू वृत्तीचे होते, दयावंत होते अगदी. ते पशु पक्षी प्राणी सगळ्यावर दया करायचे. कारण ते समजायचे जे जे जगी दिसे भूत त्यासी मानितो भगवंत. प्रत्येक प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवंत आहे असं नाथ महाराज पाहायचे आणि म्हणते प्रत्येक प्राणी मात्रावर दया करायचे. नाहीतर आपल्याजवळ कुठं आले का आपण त्याला अरे राम राम. आणि प्राणी मात्रावर दया केल्यामुळे भगवंत हा लवकर संतुष्ट होतो आणि खरोखर प्रसन्न होतो. कारण प्राणी मात्रावर दया करणं हे भगवंताला सुद्धा आवडतं. म्हणून प्राणी मात्रावर सुद्धा दया केली पाहिजे, त्यांच्यावर सुद्धा प्रेम केलं पाहिजे आणि नाथ महाराज ते प्रेम करायचे. असो आता नाथ महाराज पैठणच्या वाड्यामध्ये कीर्तन प्रवचन करू लागले आणि आता त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही महत्वाचे प्रसंग घडले ते प्रसंग मी थोडक्यात सांगतो, म्हणजे आपल्या वेळ जास्त जाणार नाही. नाथ महाराज प्रवचन करायला जर कोणी पैठणला पाहिलं असेल मंदिर तर त्या गाभाऱ्याच्या समोर 2 खांब आहेत, जळगावकर तुम्हाला माहिती. त्या एका खांबाला बसून नाथ महाराज पुराण सांगायचे आणि रोजचा त्यांचा तो नियम होता. पहिली गोष्ट तुम्हाला मी असं सांगतो, दयाळू. नाथ महाराज दयाळू कसे होते? नाथ महाराजांच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्धाचा स्वयंपाक तयार झालेला होता, ब्राह्मण आलेले नव्हते. ब्राह्मणाची वाट पाहत नाथ महाराज दारामध्ये उभे होते. तेवढ्यात गंमत अशी झाली की काही याचक दारावरून चालले होते आणि तो स्वयंपाकाचा वास आला त्यांना आणि त्या अन्न खाण्याची त्यांची इच्छा झाली. आपल्यात चर्चा करायला लागले की अशा प्रकारचं अन्न आपल्याला कधी खायला मिळावं. नाथ महाराजांनी ते ऐकलं आणि कोणताही विचार न करता नाथ महाराज त्या सगळ्या याचकांना घेऊन आपल्या घरामध्ये गेले. मान्यकर साहेब आणि सगळ्यांना पाटावर बसवलं आणि
येथेच जीव घातलं, त्यांचा आत्मा तृप्त केला. पण इकडे गमत अशी झाली की मग ब्राह्मण आता जेवायला येणार नाही, नाही आता आम्ही येणार नाही. श्रीखंड्या होताच तिथे. श्रीखंड्या नाथ महाराज की महाराज काही काळजी करू नका, हे ब्राह्मण येत नाहीत ना, तर त्यांच्या पितरांना आपण खाली बोलावू. आणि अक्षरशः हे ब्राह्मण आले नाही, पण त्यांचे पितर खाली नाथ महाराजांच्या घरी जेवायला आले आणि आवाज यायला लागला. हे ब्राह्मण बाहेर उभेच होते, आतमध्ये कोणी नव्हतं. आवाज कसाही लागला एवढा. कोणी खिडकीमधून पाहतंय, कोणी दारामधून पाहतंय. कोणाला आपले वडील दिसायला लागले, कोणाला आपले आजोबा दिसायला लागले, कोणाला आपले पंजोबा दिसायला लागले. अरे बापरे, हे तो वर गेले, खाली कशा आले? सगळे आश्चर्य करायला लागले. म्हणजे आपण गेलो नाही तर पितृ जेवायला आले, हा नाथ महाराजांचा अधिकार होता. आणि दयाळू वृत्ती असल्यामुळे त्या याचकांना त्यांनी जेवायला घातलं. दुसरा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. नाथ महाराज एका काशीला गेले होते. काशीला विश्वेश्वराचं दर्शन त्यांनी घेतलं आणि गंगेची कावड घेऊन ते रामेश्वराला निघाले. कारण गंगेची कावड घेऊन रामेश्वराला जावं लागतं, म्हणजे ते पुण्यपदामध्ये पडतं. रामेश्वर जवळ जवळ आलेला असताना एका वेगळ्याच स्वरूपामध्ये रामेश्वर नाथ महाराजांना दिसला. सुधाकरराव कोणत्या रूपात दिसला बरं? अहो एक गाढव तडफड करीत बसलेलं पडलं होतं. नाथ महाराजांनी पाहिले की याला पाणी पाहिजे, तिथं पाणी नव्हतं. मग आता काय करायचं? याला पाणी तर पाजलं पाहिजे. काशीवर आणलेली कावड त्या गाढवाच्या मुखामध्ये होती आणि काय चैतन्य प्राप्त झालं त्याला. लागलीच उठा आणि पळायला लागलं. पण नाथ महाराजांच्या बरोबर जे काही लोक होते ते नाथ महाराजांना नाव ठेवायला लागले की अरे 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 तू काय केलं? ते रामेश्वराला कावड व्हायची सोडून या गाढवाच्या तोंडात पाणी होतंस, काय म्हणावं तुला? नाथ महाराज म्हणाले की अरे बाबा, परमेश्वर नाही अशी एकही जागा नाही, परमेश्वर नाही असा एकही जीव नाही, तुम्ही या गाढवाच्या ठिकाणी परमेश्वर नाही असं आपल्याला कसं म्हणता येईल? त्या गाढवाच्या मुखामध्ये मी पाणी ओतलं आणि त्याला जे चैतन्य त्याच्यामध्ये जे काही निर्माण झालं तोच प्रत्यक्ष परमेश्वर आहे. मी त्या परमेश्वरला त्या गाढवामध्ये पाहिलं आणि म्हणून त्याला मी पाणी पाजलं. तिसरा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. नाथ महाराजांना विजय पाटबळकाचं दर्शन झालं. आवडसाहेब, हे दर्शन कसं झालं? नाथ महाराजांच्या देवघरामध्ये आपलं जायचं पेढलं. नाथ महाराजांच्या देवघरामध्ये विजय पाटबळकाची एक मूर्ती आहे. ही पंचधातूची मूर्ती आहे. पण या मूर्तीचा इतिहास फार वेगळा आहे. कर्नाटकामध्ये एका सावकारानं ही पंचधातूची पांडुरंगाची मूर्ती तयार केली होती. कशासाठी? आपल्या देवघरामध्ये ठेवून पूजा करण्यासाठी तयार केली होती. परंतु मूर्ती तयार झाली, प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त झाला, पण त्याला दृष्टांत झाला, मला तुझ्या घरी राहण्याची इच्छा नाही, मला तू पैठणला नाथ महाराजांच्या घरी घेऊन चल, मला त्यांच्या घरी राहायचंय. तर तो दृष्टांत झाला आणि ती मूर्ती घेऊन तो पैठणला आला. नाथ महाराज प्रवचन करत होते, त्या चौरंगावर त्याने ती मूर्ती ठेवली. महाराज काय सांगावं, मूर्ती त्या चौरंगावर ठेवण्याबरोबर मुलगी आपली माहेरी आल्यानंतर तिला जो आनंद होतो तो आनंद अक्षरशः त्या मूर्तीला झाला आणि खरोखरच ती नाचायलाच लागली. चोखोबांनी काय सुंदर वर्णन केले सर. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
कैसे जीवू आम्ही जातीला रूप तुझे कैसे पाहू त्यात आली रूप तुझे कैसे पाहू त्यात आली पायरी हो रंग गाऊया भंग पायरी हो रंग गाऊया भंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू वाळवंटी जाऊ आम्ही वाळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग रंगणारू चंद्रभागेच्या पाण्याने अंग रंगणारू विठ्ठलाचे नाव घेऊ विठ्ठलाचे नाव घेऊ होई संग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग अभिराजुलाल उधळीत रंग अभिराजुलाल उधळीत रंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग आषाढी वाटीची भक्त जनरेली आषाढी वाटीची भक्त जनरेली पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती म्हणे नाम देता म्हणे नाम देता भक्त होती रंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग अभिराजुलाल उधळीत रंग अभिराजुलाल उधळीत रंग 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 अभिराजुलाल उधळीत रंग नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी राजे माझा नाथा घरी राजे माझा नाथा घरी राजे माझा सखा पांडुरंग आणि खरोखर मुलगी माहेरी आल्यानंतर जो आनंद त्या मुलीला होतो तो आनंद ह्या पांडुरंगाला झाला आणि खरोखर ते कल्पना केलेली ही चोखवानी की नाथ महाराजाच्या पुढे तो पांडुरंग नाचायला लागला आणि मग नाथ महाराज त्या पांडुरंगाला उद्देशून म्हणाले की अरे बाबा तू त्या सावकाराला सोडून माझ्या घरी कशाला आला त्या सावकाराकडे तुला पंचपक्वान्नाचं नैवेद्य मिळाला असता माझ्याकडे तो मिळणार नाही तुला तेव्हा पांडुरंगाच्या त्या विधीवर आपोआप अक्षर उमटले काय दास जीवू झाला अथवा न झाला अरे एकोबा मला तुझ्याकडे जेवण्याची इच्छा नाहीये तुझ्याकडे जेवायसाठी मी आलेलो नाहीये तुझ्या भक्तीला बोलून मी तुझ्या घरी आलोय म्हणून मला तुझ्या घरी राहायचंय आणि म्हणून मी इथे आलेलो आहे तेव्हा नाथ महाराज म्हणाले की बाबा तुला आणि मला हे सगळं कळतंय पण या भक्तांना कसं कळावं की तू माझ्या घरी आलेला आहे भक्तांना कळण्यासाठी भक्तांनी जे लोणी आणि खडीच्या घरी ते चौरंगावर ठेवलंय ना हे मी तुला देतो आणि या भक्तांच्या समोर तू प्रार्थना करते खरोखरच नाथ महाराजांचा अधिकार म्हणजे अधिकार त्या पांडुरंगाने आपलं स्वतः स्वरूप तिथे प्रगट केलं आणि उजवा हात पुढे केला नाथ महाराजांनी त्या हातावर लोणी आणि खडीसाखर ठेवलं आणि त्या मूर्तीने लोणी आणि खडीसाखर स्वतःचं रूप प्रगट करून प्रार्थना केलं आणि ही खूण उजवा हात त्या विजयी पांडुरंगाचा अजूनही असा उभा आहे आणि त्या मूर्तीच्या पायावर डोकं ठेवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं काय सांगावं 25 वर्ष खरोखर रोज त्या
मूर्तीच्या चरणावर आम्हाला डोकं ठेवता येत होतं. काहीतरी पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य आहे म्हणून ही सेवा घडली. आणि दुसरी गोष्ट अशी, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ नाथ महाराज जनार्दन स्वामीने दत्तात्रयाची सेवा आता घडलीये. हे भाग्य आहे काहीतरी. तर ती विजयी पांडुरंगाची मूर्ती दर्शन दिलं आणि अंतर्धान पावली तिथे. आणि मग ती मूर्तीच्या रूपामध्ये अजूनही नाथमारांच्या घरीच आहे. याच्यानंतर नाथ महाराजांना भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. काय अधिकार तो वर्णन करावा. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व कामही करितो, माधवजी सर्व कामही करितो. स्वकरे चंदन घासी, स्वकरे चंदन घासी, गंगेचे पाडी कावडी भरितो. रामा 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 हरे हरे, रामा 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 हरे उत्तमा, रामा 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 सीतापते रामा. नाथ महाराज श्रीखंडाच्या नाथ महाराजांच्या घरी श्रीकृष्णानं श्रीखंडाच्या रूपानं 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्ष चंदन घासलं, 12 वर्षाची काही कामं पडली असतील ही सगळी कामं त्या भगवान श्रीकृष्णानं श्रीखंडाच्या रूपाने केली. केवढा मोठा तो अधिकार. पण गंमत अशी झाली की तिकडे द्वारकेला एक भक्त 12 वर्षापासून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन व्हावं म्हणून तपश्चर्या करीत बसलेला होता. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन होईना म्हणून त्या रुक्मिणी मातेला दया आली आणि ती त्याच्या स्वप्नामध्ये गेली आणि दृष्टांत दिला की अरे बाबा, तुला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन हवंय ना, इथं नको बसू, तू पैठणला जा. पैठणला एकनाथ महाराजांच्या घरी हे भगवंत श्रीखंडाच्या रूपामध्ये तुला भेटतील, तू पैठणला जा. आणि मग तो फक्त पैठणला आला. नाथ महाराजांच्या घराची चौकशी करी तो नाथ महाराजांच्या घरी आला. नाथ महाराजांच्या दारात आला तो. तेवढ्या तो श्रीखंड कावड घेऊन बाहेर आला. याने त्या श्रीखंडालाच विचारलं, महाराज नाथ महाराजांचं घर हेच का? हो. इथे श्रीखंड राहतो का? ते मला माहित नाही. श्रीखंड इथे राहतो का हे मला माहित नाही. हे काय श्रीखंड इथे राहतो का ते आतमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा. आतमध्ये गेले. नाथ महाराजांना म्हणे, महाराज ते बाकी काही बोलले नाही, मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं म्हणे, ते मला घडवा. नाथ महाराज म्हणाले, भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये हे इथं माझ्या घरी कसे असतील? महाराज तुम्हाला सांगतो म्हणे की मी त्यांच्या दर्शनासाठी 12 वर्ष तपश्चर्या केली आहे. त्या रुक्मिणी मातेने मला दृष्टांत दिलाय की भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपात तुमच्या घरी आहे, तुमच्या घरी ते पाणी भरताय. हे ऐकलं महाराज नाथ महाराजांनी आणि अक्षरशः टाहो फोडून रडायला लागले की केवढा मी अपराधी आहे, केवढं पाप माझ्या हाताने घडलंय. त्या प्रत्यक्ष भगवंताला मी नाही ते कामं करायला लावली. धोतर भरायला लावलं, खरकट काढायला लावलं, पाणी भरायला लावलं, चंदन घासायला लावलं, झाडायला लावलं, सारवण करायला लावलं, काय काम सांगितलं नाही त्याला. केवढा मोठा अपराधी आहे मी. नाथ महाराज रडायला लागले आणि भगवंता, अरे एवढं पण तू माझ्या घरी राबलास आणि मला न सांगता निघून गेलास, मला दर्शन न देता निघून गेलास. भगवंता तू मला जर आता इथे दर्शन दिलं नाहीस ना तर इथे प्राण त्याग करीन. भगवंताची दया असते, परीक्षा पाहत असतो तो. आणि अक्षरशः तिथे कोटी कोटी सूर्याचा प्रकाश पडावा असा लक्ष प्रकाश पडला आणि त्या प्रकाशामधून भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि नाथ महाराजांना त्या चतुर्भुज रूपामध्ये श्रीकृष्णाने दर्शन दिलं. केवढं भाग्य, केवढा तो अधिकार. पण हा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? नाथ महाराजांनी त्या नामामध्ये तत्व जाणलं. ते नाम मनाने दृढपणानं धरलं
आणि ते नाम घेण्याचा निश्चय केला मनापासून. म्हणून नाथ महाराजांना प्रत्यक्ष दत्तात्रयाचं दर्शन घडलं, प्रत्यक्ष विजय पांडुरंगाचं दर्शन घडलं आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडलं. त्या गोष्टी त्या नामाच्या सामर्थ्यामुळे घडल्या. तुम्हाला आम्हाला सुद्धा भगवंताचं दर्शन घडू शकतं, परंतु त्याच्यासाठी त्या नामामधील आपल्याला तत्व जाणून घ्यावं लागेल, ते मनाने दृढपणाने धरावं लागेल आणि ते नाम घेण्याचा आपल्याला निश्चय करावा लागेल. आपण दत्तात्रयाच्या चरणी आणि नाथ महाराजांची चरणी आपण इथे एवढीच प्रार्थना करू की भगवंता तशी बुद्धी तू आम्हाला दे. आणि आपण ही प्रार्थना करू. पूर्वरंगाच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,